गुड मॉर्निंग मुलांनो. आज आपण जो काही पहिला टॉपिक सुरुवात करणार आहोत तर तो टॉपिक आहे करंट इलेक्ट्रिसिटी. मग आता तुम्ही मला सांगायचं आहे की व्हॉट इज मीन बाय करंट इलेक्ट्रिसिटी. हा हा तू सांग. ओके, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे. हा तू सांग रे. फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज पर युनिट टाइम. ओके ओके ठीक आहे. आता तुम्ही जे दोघांनी जी डेफिनेशन सांगितली तर ती डेफिनेशन आहे इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन आहे. परंतु माझा क्वेश्चन असा आहे की व्हॉट इज मीन बाय करंट इलेक्ट्रिसिटी. बर, आता तुम्ही मला हे सांगायचं आहे की हा जो काही करंट इलेक्ट्रिसिटी हा जो काही टॉपिक आहे तर तो कोणत्या विषयामध्ये अभ्यासतो? बायोलॉजीमध्ये, केमिस्ट्री, ओके ओके, फिजिक्स. ओके, तर करंट इलेक्ट्रिसिटी हा जो काही टॉपिक आहे तर तो आपण कोणत्या सब्जेक्टमध्ये अभ्यासतो? फिजिक्स या टॉपिकमध्ये. तर मग करंट इलेक्ट्रिसिटी काय आहे? तर करंट इलेक्ट्रिसिटी इज द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस बट दीज चार्जेस आर इन मोशन. म्हणजेच करंट इलेक्ट्रिसिटी ही एक फिजिक्सची ब्रँच आहे की ज्या ब्रँच मध्ये आपण इलेक्ट्रिक चार्जेसचा अभ्यास करतो अँड ऑल दी चार्जेस आर इन मोशन. म्हणून आता जे काही डेफिनेशन असणार आहे आपली करंट इलेक्ट्रिसिटीची तर ती डेफिनेशन असेल करंट इलेक्ट्रिसिटीची डेफिनेशन काय आहे? मग द ब्रँच of physics which deals with the study of electric charges in motion. आणि यालाच म्हणतो आपण कॉल्ड करंट इलेक्ट्रिसिटी. तर दिस इज द डेफिनेशन ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी. मग आता या डेफिनेशन मध्ये आपण पाहिलं की इलेक्ट्रिक चार्जेसचा अभ्यास आहे. कशाचा अभ्यास करतो आपण इथं? इलेक्ट्रिक चार्जेसचा अभ्यास करतो. मग आता व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक चार्ज? इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय? तर तुमच्या अनुभवातलं एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं, समजा तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या चेअरवर बसलेला आहात, दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला पॉलिस्टरचा कपडा वगैरे घेतला आणि त्याने मारण्यासाठी सांगितलं बॅक साईडला, आणि नंतर जर तोच व्यक्ती समोरून आला आणि तुमच्या बॉडीला असं फिंगर टू फिंगर टच केला तर आपल्या सर्वांना माहिती आहे काय होतं? हा, काय होतं? शॉक. ओके, तर काय लागतो? तर शॉक लागतो. मग हा शॉक का लागला? त्याचं कारण आहे, त्याला रेस्पॉन्सिबल आहे इलेक्ट्रिक चार्ज आहे. मग आता इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय नेमकं? तर इलेक्ट्रिक चार्ज हे एक मॅटरची प्रॉपर्टी आहे की ज्या प्रॉपर्टीमुळं त्या बॉडीच्या भोवती, त्या ऑब्जेक्टच्या भोवती एक क्षेत्र तयार होतं की ज्याच्यामुळं इलेक्ट्रिकल इफेक्ट मिळतो आणि त्याला करस्पॉन्डिंग असणारे अदर रिलेटेड इफेक्ट्स मिळतात की जे कुणामुळे असतं? तर चार्जेसमुळं असतं. मग आता बेसिक, आता बघ आणखीन एक उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर आपण सांगू शकतो. जर समजा आपण एखादी ग्लास रॉड घेतला, परत दुसरा एक ग्लास रॉड घेतला आणि जर समजा ते दोन रॉड हे
दोन सिल्कच्या कपड्यांवर रब केले आणि जर आपण ते दोन रॉड एकत्रित आणले तर तुम्हाला असं लक्षात येतं की हा ग्लास रॉड हा दुसऱ्या ग्लास रॉडला काय करतो आहे, रिपेल करतो आहे. म्हणजे ह्या दोन ग्लास रॉडवर एक प्रॉपर्टी आली काय करण्याची, रिपेल करण्याची. परंतु जर समजा हेच दोन ग्लास रॉड रब करण्या अगोदर जर आपण ते एकमेकांच्या जवळ जर आणले तर त्यांच्यामध्ये हा जो काही रिपल्सिव्ह फोर्स आहे तो ऍक्ट होत नाही. मग हा केव्हा ऍक्ट झाला, जेव्हा दोन ग्लास रॉड हे सिल्कवर रब केले आणि जवळ आणले तेव्हाच त्यांच्यामध्ये कुठला फोर्स आला, रिपल्सिव्ह फोर्स आला. मग हा रिपल्सिव्ह फोर्स येण्यासाठी जी प्रॉपर्टी रेस्पॉन्सिबल आहे त्या प्रॉपर्टीलाच म्हणतो मंडळी चार्ज. मग चार्ज म्हणजे काय, तर इलेक्ट्रिक चार्ज इज ओनली चार्ज इज नथिंग बट द प्रॉपर्टी असोसिएटेड विथ मॅटर ड्यू टू विच इट प्रोड्युसेस अँड एक्सपिरियन्सेस इलेक्ट्रिकल अँड अदर रिलेटेड इफेक्ट्स. आणि त्यालाच म्हणतो आपण ओनली चार्ज म्हणतो. म्हणजे थोडक्यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर चार्ज जे आहे तर चार्ज ही एक चार्ज म्हणजेच काय आहे तर एक प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी की जी कोणाला मिळणारी आहे, मॅटरला मिळणारी आहे. की ज्या प्रॉपर्टीमुळं ड्यू टू विच इट प्रोड्युसेस इलेक्ट्रिकल अँड अदर रिलेटेड इफेक्ट्स. मग आता इथं आपण सांगत आहोत की चार्ज म्हणजे ही एक प्रॉपर्टीच आहे, परंतु ही प्रॉपर्टी आपल्याला एका फिजिक्सच्या क्वांटिटीमध्ये डिफाईन करावी लागते. आणि त्या प्रॉपर्टी जी काही आहे, जी आपण फिजिक्समध्ये जी काही प्रॉपर्टी आपण अभ्यासतो आणि त्या प्रॉपर्टीला म्हणतो आपण इलेक्ट्रिक चार्ज म्हणतो. आता मग इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय आहे तर एक फिजिकल क्वांटिटी आहे, प्रायमरी फिजिकल क्वांटिटी आहे. आणि त्या प्रायमरी फिजिकल क्वांटिटीलाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक चार्ज. मग आता इलेक्ट्रिक चार्जची डेफिनेशन काय असेल, तर मग काय आहे तर इलेक्ट्रिक चार्ज इज द प्रायमरी फिजिकल क्वांटिटी, प्रायमरी फिजिकल क्वांटिटी ड्यू टू विच इलेक्ट्रिकल and other related effects are produced in the matter. मग आता ही जर प्रायमरी फिजिकल क्वांटिटी असेल तर या क्वांटिटीला युनिट असणार आहे. आणि हे युनिट काढण्यासाठी आपल्याला जे काही इक्वेशन माहिती आहे, इलेक्ट्रिक करंट जो आहे तर I इज इक्वल टू आपला फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, I इज इक्वल टू काय आहे, Q बाय T आहे. यालाच आपण असंही म्हणू शकतो और Q इज इक्वल टू IT. मग आता याच्यावर ह्याचा आपण युनिट सांगू शकतो. आता बघा चार्जचं युनिट सांगायचं आपल्याला, याचा युनिट सांगायचंय तर इलेक्ट्रिक करंटचं युनिट आहे अँपियर आणि टाइमचं युनिट काय आहे, सेकंद. म्हणजे याच्यावरून आपण सांगू शकतो की SI युनिट ऑफ Q इज अँपियर सेकंद आणि यालाच म्हणतो आपण कुलोम्ब. तर हे आहे आपलं बेसिक आहे याच्यामध्ये. तर पहिल्यांदा आपण करंट इलेक्ट्रिसिटीची डेफिनेशन पाहिली, यानंतर चार्ज म्हणजे काय पाहिलं. तर चार्ज म्हणजे काय आहे तर प्रॉपर्टी आहे जी मॅटरला मिळते, ज्याच्यामुळं त्या मॅटर भोवती इलेक्ट्रिकल आणि अदर रिलेटेड इफेक्ट हे काय होतात, प्रोड्यूस होतात. त्यानंतर हेच प्रॉपर्टी आपल्याला फिजिक्समध्ये एका
विशिष्ट अशा क्वांटिटीमध्ये, फिजिकल क्वांटिटीमध्ये आपल्याला डिस्क्राईब करावी लागते आणि ती जी काही फिजिकल क्वांटिटी आहे त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रिक चार्ज म्हणतो. मग इलेक्ट्रिक चार्ज इज नथिंग बट द प्रायमरी फिजिकल क्वांटिटी की जिच्यामुळं ड्यू टू विच इलेक्ट्रिकल अँड अदर रिलेटेड इफेक्ट्स आर प्रोड्युस्ड इन द मॅटर. आता हे सगळे जे काही आलेलं आहे, आता इलेक्ट्रिकल इफेक्ट म्हणजे काय, तर 2 ग्लास रॉड जी की तुम्हाला अगोदर सांगितलं एक्झाम्पल, जेव्हा 2 ग्लास रॉड हे सिल्कवर आपण रब करतो आणि जेव्हा जवळ आणतो तेव्हा त्यांच्यामध्ये जो काही रिपल्सिव्ह फोर्सचा जो काही इफेक्ट आला त्याला म्हणायचं आपण इलेक्ट्रिकल इफेक्ट म्हणायचा. आणि जेव्हा हेच 2 बॉडी एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आणल्या तेव्हा एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीकडे चार्ज ट्रान्सफर होतो, म्हणजे थोडक्यामध्ये करंट सेट होतो आणि ह्या करंटमुळं त्या कंडक्टरच्या भोवती काय तयार होते तर मॅग्नेटिक फील्ड तयार होते. म्हणजे याचा अर्थ त्याला दुसरा एक इफेक्ट असणार आहे, त्याचे रिलेटेड इफेक्ट, आणि त्यालाच म्हणतो आपण मॅग्नेटिक इफेक्ट. तर हे आपण सुरुवातीला आपण सगळं काही पाहिलं. मग आता आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट, हे जे काही पाहायचं आहे त्याला म्हणतो आपण करंट कॅरियर्स. करंट कॅरियर्स. कॅरियर्स तुम्ही सहज रस्त्याने जात असताना तुम्ही वेगवेगळ्या वाहनावर वाचन करता. जर समजा एखादी ट्रक वगैरे जर रस्त्याच्या साईडला जर थांबलेला असेल तर त्याच्यावर सरळ वर जर आपण बघितलं तर त्याच्यावर लिहिलेलं असतं गुड्स कॅरियर. आता हे गुड्स कॅरियर, कॅरियर म्हणजे वाहून नेणारा आहे. गुड्स, गुड्सचा अर्थ काय आहे, माल, साहित्य, सामान. तर ट्रक हा काय आहे, एक गुड्स कॅरियर आहे. तसंच बसचा जर आपण विचार केला तर बस पॅसेंजर कॅरियर्स आहे. कार असेल, कुठलंही एक्झाम्पल्स घ्या, तर कॅरी करणार जे काही पार्टिकल आहे, एक जे काही बॉडी आहे, जो काही ऑब्जेक्ट आहे त्याला म्हणतो आपण कॅरियर्स म्हणतो. मग आता जसं इथं माल वाहून नेणारा कॅरियर म्हणजे कोण आहे तर ट्रक आहे, तसंच गॅस असेल, लिक्विड असेल, सॉलिड असेल, तर याच्यातूनही करंट वाहून नेणारा कोणीतरी असला पाहिजे. जो कोणी असेल त्याला आपण म्हणतो करंट कॅरियर्स म्हणतो. मग आता आपण जर सॉलिडचा विचार केला, मेटलचा विचार केला, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की मेटल जर म्हटलं तर मेटलच्या अक्रॉस मध्ये समजा आपण एखादी कंडक्टर घेतला, म्हणजेच मेटल वायर घेतलं, समजा या पद्धतीने आपण घेतलं आणि याच्या अक्रॉस मध्ये आपण एक बॅटरी वगैरे जर जोडली तर या पूर्ण एंटायर सर्किट मधून हा करंट प्रोड्यूस होतो, करंट हा सेट होतो. म्हणजे इथं काय आहे तर पोटेन्शियल डिफरन्स आहे. विदाउट पोटेन्शियल डिफरन्स कुठल्याही सर्किट मधून करंट फ्लो होणं पॉसिबल नाही. त्याच्यासाठी आपण इथं बॅटरी ही जोडलेली आहे. मग आता हा जो काही कंडक्टर आहे तर कुठलाही मॅटर असो, त्याच्यामध्ये आपण मेटॅलिक कंडक्टर घेतलेला आहे. तर मेटॅलिक कंडक्टर इज मेड फ्रॉम ॲटम्स. आणि ॲटम म्हटला की सेंटरमध्ये न्यूक्लियस आणि त्याच्या भोवती फिरणारे, रिव्हॉल्व होणारे इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि मग ॲटमचा जर आपण विचार केला तर हा सेंटरमध्ये न्यूक्लियस असणार आहे आणि त्याच्या भोवती डिफरंट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन्स असणारे आहेत. मग कोणत्याही ॲटमची जी आउटर मोस्ट ऑर्बिट असते, दॅट ऑर्बिट इज कॉल्ड ॲज व्हॅलेन्स सेल और व्हॅलेन्स ऑर्बिट. आणि मग या व्हॅलेन्स ऑर्बिट मध्ये निश्चितपणे काही ना काहीतरी इलेक्ट्रॉन्स असले पाहिजेत. आणि मग व्हॅलेन्स सेल मध्ये किंवा व्हॅलेन्स ऑर्बिट मध्ये फिरणारे जे काही इलेक्ट्रॉन्स असतात, दॅट इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड ॲज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स.
and all these valence electrons are loosely bound to the nucleus. लूजली बाउंड टू द न्यूक्लियस. याचा अर्थ यांच्यामध्ये जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तर तो खूप वीक असतो. मग होतं काय की जेव्हा स्मॉल अमाऊंट ऑफ एनर्जी ही या इलेक्ट्रॉनला म्हणजे कुणाला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्सला मिळते तेव्हा तो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हा या ऑर्बिटला सोडून बाहेर पडतो आणि मग ह्या इलेक्ट्रॉनला म्हणतो आपण फ्री इलेक्ट्रॉन म्हणतो. आणि हे फ्री इलेक्ट्रॉन्स आर रेस्पॉन्सिबल फॉर द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इन द सर्किट. म्हणजे याचा अर्थ काय झाला की या कंडक्टर मधून जे काही कॅरी करणारे जे काही पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकल्सलाच काय म्हटलं आपण करंट कॅरियर म्हटलं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की मेटल असो म्हणजे सॉलिड असो तर सॉलिड मध्ये करंट कॅरी करणारा कोण आहे तर इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला फ्री इलेक्ट्रॉन और व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आर द करंट कॅरियर्स इन सॉलिड्स. लक्षात ठेवा इलेक्ट्रॉन म्हणतो आहे. इलेक्ट्रॉन याचा अर्थ एक चार्जड पार्टिकल आहे. म्हणजे याच्यावर एक लक्षात आलं की मेटलमध्ये म्हणजेच सॉलिडमध्ये कोण आहेत तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. लक्षात घ्या तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आर करंट कॅरियर्स इन सॉलिड्स. हे पहिला पॉइंट लक्षात आला. आता जर समजा हे झालं आपण सॉलिड साठी आपण विचार केला. आता लिक्विडचा जर आपण विचार केला लिक्विड तर लिक्विड मध्ये समजा आपण हे एक बीकर घेतलेलं आहे. ह्या बीकर मध्ये टाकायचं आहे पाणी टाकायचं आहे वॉटर टाकायचं आहे. हे वॉटर आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आपण H2O टाकलेलं आहे. नंतर याच्यामध्ये आणखीन एक आपल्याला ऍड करायचं आहे आणि ते आहे समजा आपण याच्यामध्ये परत HCl टाकलेलं आहे म्हणजे याचं हायड्रोक्लोरिक ऍसिड आपण टाकलेलं आहे. मग हायड्रोक्लोरिक ऍसिड वॉटरमध्ये टाकल्यानंतर आपल्याला माहिती आहे की याचं आयोनायझेशन होतं आणि याच्यापासून आपल्याला एक H+ मिळतो आणि दुसरा हा Cl- मिळतो. म्हणजेच आता हे जे काही अगोदर वॉटर होतं ते आता इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन झालेलं आहे. आता ह्या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये आपण जर दोन इलेक्ट्रोड्स जर आपण ऍड केले किंवा डीप केले समजा आपण हा एक इलेक्ट्रोड आहे परत हा एक दुसरा इलेक्ट्रोड आहे आणि ह्या दोन इलेक्ट्रोडला आपण काय केलं वायर जोडलं कंडक्टिंग वायर आणि जर आपण याला बल्ब जर जोडला तर आपल्याला माहिती आहे लगेच हा बल्ब जो आहे तो काय होणार आहे ग्लो होणार आहे. याचा अर्थ या पूर्ण सर्किट मध्ये काय फ्लो होतो आहे करंट फ्लो होतो आहे. मग आता निश्चितपणे हे दोन इलेक्ट्रोड तर आपल्याला माहिती आहे सेपरेट आहेत म्हणजे हे लिक्विड आहे. ह्या दोन इलेक्ट्रोडच्या मध्ये काय आहे लिक्विड आहे. तर लिक्विड मधून सुद्धा कोणीतरी करंट फ्लो करणारा पार्टिकल आहे. आता हे पार्टिकल्स कोण आहेत तर यामध्ये H+ आणि Cl-. याचा अर्थ H+ चा अर्थ काय आहे पॉझिटिव्हली चार्जड आयन आहे. Cl- म्हणजे परत काय आहे निगेटिव्हली चार्जड आयन आहे. मग याच्यामध्ये यांचं या इनसाइड द लिक्विड इनसाइड द सोल्युशन यांचं हे मोशन होतं आणि या पूर्ण सर्किट मध्ये काय फ्लो होतो तर करंट फ्लो होतो. म्हणजे लिक्विड मधून जो काही करंट फ्लो होतो आहे तो कोणामुळे होतोय तर या H+ आणि Cl- ने. म्हणून आपण काय सांगतो की लिक्विड मधून करंट कॅरी करणारे जे काही चार्जड पार्टिकल्स आहेत विच आर दी चार्जड पार्टिकल्स तर H+ and Cl- आणि याच्यावरून आपण क्लिअर कट सांगू शकतो की
काय सांगू शकतो? तर पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्जड आयन्स आर करंट कॅरियर्स इन लिक्विड्स. अगदी असंच. आता हे झालं आपलं लिक्विड साठी झालं, पण अगदी याच पद्धतीने गॅस मध्ये सुद्धा होतं. मग जर समजा आपण एखाद्या याच्यामध्ये गॅस हा भरलेला आहे आणि ह्या गॅसच्या अक्रॉस मध्ये तो व्हेरी हाय पॉझिटिव्ह पोटेन्शियल आपण अप्लाय केलं आणि मग होतं काय, मध्ये जो काही गॅस मॉलिक्युल्स आहेत, ऍक्च्युली हे गॅस मॉलिक्युल्स आहेत आणि गॅस मॉलिक्युल हा इनिशियली हा न्यूट्रल स्टेटमध्ये असतो, कारण त्याच्यामध्ये कुठलेही असू द्या ऍटम, जेवढे प्रोटॉन्स असतील तेवढेच त्याच्या भोवती फिरणारे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे कुठलाही ऍटम असो तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. परंतु जेव्हा ह्या गॅस ट्यूबच्या अक्रॉसमध्ये व्हेरी हाय पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलं जातं, तेव्हा याच्यामध्ये असलेले जे काही गॅस मॉलिक्युल्स आहेत, दॅट गॅस मॉलिक्युल्स हे आयोनाइज होतात. गॅस मॉलिक्युल सुद्धा काय होतात? आयोनाइज होतात. म्हणजे गॅस मॉलिक्युलच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मधला इथं इलेक्ट्रॉन हा या फील्डमुळं, इलेक्ट्रिक फील्डमुळं, म्हणजे थोडक्यात हाय पोटेन्शियल डिफरन्समुळं काय फ्री होतो? इलेक्ट्रॉन फ्री होतो. म्हणजे याच्यामध्ये काय तयार झालं? तर फ्री इलेक्ट्रॉन मिळाला तुम्हाला. आणि हेही माहिती आहे, ज्या कुठल्या ऍटम पासून एक इलेक्ट्रॉन बाहेर निघतो तेव्हा तो ऍटम म्हणजे आयन म्हणून काम करतो. कोणता आयन? पॉझिटिव्हली चार्जड आयन म्हणून काम करतो, कारण त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी आहे. आणि डेफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट पॉझिटिव्ह. म्हणून यामध्ये काय होतं, मग हे जे काही आता इलेक्ट्रॉन फ्री झाले, जे काही इलेक्ट्रॉन फ्री, ज्या ऍटम कडून इलेक्ट्रॉन फ्री झाले, तो ऍटम आता हा पॉझिटिव्हली चार्जड आयन म्हणून काम करतो. आणि पॉझिटिव्ह चार्जड आयन म्हणून काम केला की मग या फ्री इलेक्ट्रॉनचं आणि आयनचं ह्या पोटेन्शियल डिफरन्समुळं काय होतं? मोशन होतं. आणि या मोशनमुळं या गॅसमधून काय फ्लो होतो? करंट फ्लो होतो. म्हणजे याचा अर्थ काय? गॅसेस मधून कॅरी करणारे, करंट कॅरी करणारा कोण आहे? तर चार्ज पार्टिकल्सच आहेत. अँड दी चार्ज पार्टिकल्स आर पॉझिटिव्हली चार्ज आयन अँड फ्री इलेक्ट्रॉन्स. म्हणून आपण काय सांगतो की पॉझिटिव्हली चार्जड आयन्स अँड फ्री इलेक्ट्रॉन्स आर करंट कॅरियर्स इन गॅसेस. अगदी तसंच आणखीन एक आहे, सेमी कंडक्टर एक आहे. आता हे सेमी कंडक्टर जे काही आहे ते 12वी मध्ये सेमीकंडक्टर या टॉपिक मध्ये तुम्ही डिटेल मध्ये अभ्यास करणार आहात. आणि मग ह्या सेमीकंडक्टर मधून करंट कॅरी करणारे जे काही कॅरियर्स आहेत ते फक्त इथं डोक्यामध्ये एवढंच ठेवा की होल्स एक आहे. आता हा होल म्हणजे काय नेमका कन्सेप्ट हा नंतर नेक्स्ट टॉपिक मध्ये तुम्हाला होणार आहे. तर होल्स अँड इलेक्ट्रॉन्स आर करंट कॅरियर्स इन सेमी कंडक्टर. मग आतापर्यंत आपण बघितलं की करंट कॅरियर्स म्हणजे काय. आणखी डेफिनेशन आपण डिफाईन केलेली नाही, पण सॉलिड मध्ये कोण आहे हे कळालं, लिक्विड मध्ये कोण आहे हे कळालं, गॅसेस मध्ये कोण आहे हे कळालं, आणि परत सेमीकंडक्टर मध्ये काय ते सुद्धा कळालं. म्हणजेच इथं फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजेच कोण आहेत? चार्ज कॅरियर्स आहेत. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजेच कोण आहेत? चार्ज पार्टिकल आहे. यानंतर लिक्विड मध्ये कोण आहे? तर पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्ज आयन्स आहेत. आयन्स म्हणजेच काय? तर पार्टिकल्स आहेत.
म्हणून या सगळ्यांवरून आपण एक डेफिनेशन डिफाईन करू शकतो. कोणाची? तर करंट कॅरियर्सची डेफिनेशन आपण डिफाईन करू शकतो. मग करंट कॅरियर्स म्हणजे एक्झॅक्ट काय? तर आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आहे, करंट कॅरियर्स मीन्स व्हॉट? लक्षात घ्या रे. आता करंट कॅरियर्स म्हणजे चार्जड पार्टिकल्स की जे विच कॉन्स्टिट्यूट काय? इलेक्ट्रिक करंट. कोणाकोणामध्ये? सॉलिडमध्ये, लिक्विडमध्ये, गॅसेसमध्ये आणि कोणामध्ये? सेमी कंडक्टरमध्ये. म्हणजेच चार्जड पार्टिकल्स विच कॉन्स्टिट्यूट अन इलेक्ट्रिक करंट इन सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस आर कॉल्ड करंट कॅरियर्स. म्हणून आता मी डेफिनेशन इथलं शॉर्टली लिहितो आहे. द चार्जड पार्टिकल्स विच की जे कॉन्स्टिट्यूट करतात, फॉर्म करतात, विच कॉन्स्टिट्यूट काय रे? इलेक्ट्रिक करंट अँड इलेक्ट्रिक करंट. पण कोणाकोणामध्ये हे सुद्धा महत्वाचं आहे. विच कॉन्स्टिट्यूट अन इलेक्ट्रिक करंट इन कुठं? इन सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस. आणि यालाच म्हणतो रे आपण आर कॉल्ड करंट कॅरियर्स. तर रिमेनिंग जो काही पोर्शन आहे तर तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊ.